नमस्कार, मी सुवर्णा। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल। वारकऱ्यांच्या मनामध्ये सध्या हीच एक भावना आहे। वारीचा सोहळा सुरू झालेला आहे आणि त्यातली क्षण जपण्याचा, जाणून घेण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न आपण करूया। जीवाला आता फक्त भेटीची आस लागलेली आहे, म्हणून भेटी लागी जीवा। पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत। आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी निमित्त पायी चालत निघालेला। दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी आहे। माऊलींची पालखी वारकऱ्यांच्या राहुट्यासोबत मुक्कामी असते। पालखीचा मुक्काम एका सुंदर शामियानामध्ये असतो आणि हा सगळा सोहळा राजवैभवी भासतो। दुसरीकडे संत तुकोबांच्या पालखीचं हवेली तालुक्यातून आता दौंडमध्ये आगमन झालेलं आहे। पालखीच्या स्वागताकरता तालुक्याच्या हद्दीवर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आलेल्या, तर नागरिकांनी खूप मोठी गर्दी सुद्धा केलेली आहे। महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम 2 दिवसाचा मुक्काम सासवड या ठिकाणी असतो आणि इथे आपण बघतोय की एखाद्या चक्रवर्ती महाराजांचे जी बडदास्त असते ती इथे दरवर्षी ठेवली जाते, परंपरागत ठेवली जाते। हा पहिला मुक्काम असा आहे जो माऊली एका राहुटीमध्ये, शामियानामध्ये माऊलींच्या पादुका ज्या आहेत ते ठेवल्या जातात आणि आजूबाजूला जर बघितलं तर या पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्यांच्या देखील राहुट्या आहेत। अर्थातच असं आहे की जो देव आहे तो आपल्या भक्तांसोबत राहतो। लहान मुलं असतील, आबालवृद्ध असतील, दरवर्षी इकडे न चुकता येतात आणि हा पालखी सोहळा आपण बघतोय या शामियानामध्ये, जिथे शामियानाला 2 कळस आहेत, ज्यावरून आपल्याला लक्षात येते की हा एखाद्या राजाचा शामियाना आहे आणि या अगदी या शामियानामध्ये जो पालखीचा मुक्काम असतो तिथे महाराजांच्या पादुका ठेवलेल्या असतात ज्ञानेश्वर माऊलींच्या, आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी ही मंडळी जी आहे इथे एकवटलेली असते। आत्ताही आपण बघतोय या सगळ्या वारकऱ्यांबरोबरच इथे जे ग्रामस्थ आहेत सासवडचे ते इथे आलेले आहेत आणि या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतल्यानंतर उद्या ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा जेजुरी या ठिकाणी, जेजुरीकडे गडाकडे मार्गस्थ होईल आणि तिथेही या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, सासवड। सासवडमध्ये माऊलींची पालखी शामियानामध्ये विसावते, पण त्याआधी ज्ञानोबांची बंधुभेट होते। ज्ञानोबा सोपानदेवांना सासवडमध्ये भेटतात। सोपानदेवांच्या समाधीस्थळाहून ज्ञानोबांची पालखी जाते आणि हा सोहळा डोळे दिपवणारा असतो। नेमकी सासवडची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। कैवल्याचा पुतळा अवतरला फुटला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे कनिष्ठ बंधू सोपान देव त्यांचा पालखी सोहळा आपण बघतोय। दरवर्षी हा पालखी सोहळा आजच्या दिवशी सासवडवरनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो आणि या पालखी सोहळ्याचे हे नयनरम्य दृश्य, या पालखी सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या
सोपानदेवांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हा लाखोंचा जनसागर दरवर्षी इथे अशा पद्धतीने वाट पाहत असतो। मंदिर प्रदक्षिण केल्यानंतर सोपान काकांचा पालखी सोहळा आता मार्गस्थ होण्यासाठी मंदिराच्या महाद्वाराच्या बाहेर पडलेला आहे आणि त्याचीच ही दृश्य अर्थात या पालखी सोहळ्याला देखील राजवैभव आहे आणि त्यामुळेच या पालखी सोहळ्यासमोर मानाचे अश्व तर असतातच, त्याचबरोबर नगारखाना देखील असतो आणि या पालखी सोहळ्याच्या वेगळ्या दिंड्या आहेत। साधारण 12व्या शतकामध्ये सोपान देवांनी याच ठिकाणी सासवडमध्ये येऊन संजीवन समाधी घेतली होती। मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ठिकाणी संजीवन समाधी सोहळा होत असतो सोपान काकांचा आणि त्यावेळेस इथे जे वारकरी येतात ते एकमेकांच्या अंगावर आपल्या पताकाने झेंड्याने पाणी उडवत आनंद साजरा करत असतात। तो सोहळा देखील अत्यंत नयनरम्य असतो। मात्र आपण बघतोय की ह्या सगळ्या सोपानदेवांच्या पालखी सोहळ्याचं जे वैभव आहे ते आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतं आहे। आब्दागिरी असतील, मानाचे झेंडे असतील, हे सगळं राज प्रतीक जे आहेत ते देखील या पालखी सोहळ्यासमोर असतात। या सासवडमधील जे तरुण आहेत, तरुण पिढी आहे, ग्रामस्थ आहेत, त्यांना ही पालखी जी आहे ती रथापर्यंत नेण्याचा मान आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की महाद्वाराच्या बाहेर प्रांगणामध्ये जेव्हा हा पालखी सोहळा येतो तेव्हा सगळेजण अतिशय भारावलेले असतात, आनंदात असतात। जे भाविक आहेत ते सोपान काकांना, सोपान देवांना सुद्धा प्रार्थना करतायत आपण बघतो या दृश्यांमध्ये आणि हा सोहळा आता मार्गस्थ झालाय। पुढे या सोहळ्याचा मुक्काम मजल करत पंढरपूरकडे असेल। मात्र त्या आधीची ही सगळी दृश्य आपण बघतोय थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। व्हिडिओ हर्षद गोरखासर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, सासवड। सासवडमधून संत सोपानदेवांच्या पालखीचं प्रस्थान झालं। यंदा पालखी सोहळ्याचं हे 121वं वर्ष आहे। लाखोंच्या संख्येनं भाविक या पालखीत सहभागी होत असतात। दरम्यान पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनीही या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। आमदार जगताप यांनी वारकऱ्यांसह फुगडीचा फेर धरला। संपूर्ण तयारी प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या सर्व दिंड्यांची सर्वांची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे आणि आम्हाला सर्वच वारकरी बांधवांना या ठिकाणी प्रस्थानाच्या निमित्ताने आम्ही वारीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जवळपास 1.5 लाखाचा समाज त्या ठिकाणी आज संत सोपानकाका महाराजांच्या पालखीबरोबर चालत असतो, तेव्हा त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी लाभलं। पंढरीच्या दिशेने जाताना चालताना माणसं जशी विसावा घेतात तसाच विसावा पालखी ओढणाऱ्या बैलांना सुद्धा हवा असतो। तुकोबांची पालखी खेचण्यासाठी ज्या बैलजोड्यांची निवड झाली त्या बैलजोड्यांमध्ये काही काळानं तुकोबांच्या पालखीचा भार एकमेकांकडे सोपवला जातो। तुकोबांच्या पालखीचे बैल आज बदलण्यात आले। पुरुळी कांचन इथं आधीच्या बैलांनी विसावा घेतला आणि ट्रकमध्ये असलेल्या दुसऱ्या बैलांनी पालखीचा भार आपल्या खांद्यावर घेतला। ट्रकमधून बैल उतरवत असताना वारकऱ्यांनी इथं गर्दी केली। मजबूत बांधा असलेले खिल्लार जातीचे पांढरे शुभ्र उंच पुरे असे बैल जेव्हा पालखीतून उतरले तेव्हा त्यांचा दराराच काही और होता। पण तुकोबांच्या पालखीसाठी बैलजोडीची निवड होणं सुद्धा मोठं भाग्य समजलं जातं। हेच भाग्य या सर्जा राजाला मिळालं आणि हा क्षण डोळ्यात साठवण्याकरता हे भाग्य वारकऱ्यांना मिळावं याकरता अनेक वारकऱ्यांनी गर्दी केलेली होती। वारीत वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला नव्यानं बघायला शिकायला मिळतात। कुणी वारकऱ्यांचे पाय चेपतय, कुणी हातांचा मसाज करून देतय, कुठे औषधं वाटली जात आहेत। हे चित्र आहे पंढरीच्या वारीतलं। पंढरीच्या दिशेने वारकऱ्यांचे डोळे लागलेले असतात, पाय पटापट अंतर कापत असतात, पण यात शरीराचं काय होतं याचं कसलंही भान त्यांना राहिलेलं नाही। आणि हेच ध्यानी घेत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं अनोखं शिबिर लावलं। आयुष मंत्रालयासोबत राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्कार फाउंडेशन यांनी ही सेवा सुरू केली। यामध्ये वारकऱ्यांना नॅचरोपॅथीचा मसाज दिला जातो। यासाठी जम्मू काश्मीर, भोपाळ, मध्य प्रदेशाहून
तज्ञ मसाजर्सची टीम इथं आणली गेली. थकलेल्या वारकऱ्यांना इथं पोहोचल्यावर जो दिलासा मिळतोय त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सहज टिपता येतो. ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करणारे वारकरी, भजनी मंडळ, फुलांनी सजवलेला पालखीचा रथ, त्यामागे डोक्यावर तुळशीचा कलश घेतलेल्या महिला, अशा स्वरूपात पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. दरम्यान सासवडमध्ये जाण्याआधी माऊलींची दिंडी नेवासा नगरीत पोहोचली. यावेळी दिंडीचं फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आलं. दिवे घाट या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांनी पार केलेला आहे आणि आपण बघतोय की त्यांच्या उत्साहाला शिगेला जो उदाहरण आलेला आहे ते अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. हरिनामाचा गजर आहे आणि अगदी भक्तीमध्ये तल्लीन होऊन ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता ही सगळी लाखो वारकरी वर्षानुवर्ष जी परंपरा आहे ते पुढे नेताना आपल्याला दिसतात. दिवे घाटाचा हे सगळं विहंगम दृश्य आहे. या दृश्यांमधनं आपल्याला लक्षात येते हा जो उत्साह आहे तो कायम आपल्याला या वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतो आणि केवळ ही ऊर्जा, हा उत्साह, हा आनंद याच ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो. पुढे जसजसं मी म्हणालो की पंढरपूर जसं जसं जवळ येते तसं तसं हा उत्साह अधिकाधिक वाढत जातो या सगळ्या वारकऱ्यांचा आणि म्हणूनच आपल्याला या सोहळ्याची भव्यता लक्षात येते. माऊलींच्या रथाची ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. जी परंपरागत बैलजोडी आहे त्या बैलजोडीच्या मार्फतच हा रथ ओढण्याची जी प्रथा आहे ती आजही पाळली जाते. देहूतून निघालेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची दिंडी आज दौंड तालुक्यातील यवतमध्ये मुक्कामी असणार आहे. लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा यवतच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे. दरम्यान या पालखीत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन बघायला मिळालं. सामाजिक सलोखा जपत कुंजीरवाडीतील मुस्लिम बांधवांनी चटणी भाकरी आणि पिठलं असा बेत केला आणि वारकऱ्यांची आपल्या हातानं सेवा केली. वारी कधीच कुठल्या बंधनामध्ये बांधली गेलेली नाही. वारीचा भगवा हा वैराग्याचं प्रतीक आहे जो विठुरायाला समर्पित होतो. शेकडो वर्षांपासून वारी ही सामाजिक सलोखा जपत आलेली आहे. म्हणूनच तर याच विठुरायाच्या वारीत जाताना संत तुकोबा लिहितात, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नहीं कोय, अल्लाह करे सोही होय.
वर्ष आहे, 11वी वारी आहे. आता पुढच्या वर्षी एक तप होतं आहे, पण याच्या तपामध्ये जरी आपल्याला स्वतःला भाजून घेत असताना, स्वतःला सिद्ध करून घेत असताना, स्वतःला वारकरी म्हणून आपण कुठवर आहोत. कारण हे विश्वविद्यापीठ आहे, पंढरपूर आहे, त्याचा कुलगुरू पांडुरंग आहे आणि त्याची तेही सही पडणार आहे आपल्या जीवनाच्या ह्याच्यावरती, आत्म्यावरती. कारण हा पुण्याचा ठेवा, कर्माचा ठेवा, नीतिमत्तेचा ठेवा. आपण काय घेऊन आलो, वारी म्हणजे काय, या जन्मात आलोय, माणूस आलोय, हीच पहिली वारी. संत म्हणतात गात जा गात जा गात जा, गाडगे म्हणतात खात जा पण कमी खा, आरोग्य चांगलं सांभाळा, रस्त्यावरती अन्न टाकू नका. अन्न हे परब्रह्म आहे. जगद्गुरू आमचे सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, अन्न हेच देव आहे. मग अन्नामध्ये त्याला देव सापडला, आम्हाला झाडामध्ये देव सापडला, आम्हाला माणसात देव सापडला. म्हणून आम्ही कोण आहोत, आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढंतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव. सत्यकर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती रमती नर नारी. विठ्ठल कृपेचा प्रसाद आणि जन्मोजन्मी सेवा घडावी, हेची मागतो फुलचंद विठ्ठल. भाविकाला पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद तयार करण्याचं काम यावेळेस सुरू आहे. अन्न औषध प्रशासन, त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासन, सर्वच परवानग्या यावेळेस घेतलेल्या आहेत आणि अधिक चांगला लाडू आपण या ठिकाणी भाविकांना देणार आहोत. आज आपण पाहतोय की या ठिकाणी आपण 7 तारखेपासून 24 तास दर्शन सुरू होईल आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणात या लाडू प्रसादाचा आपल्याला भाविक भक्त या ठिकाणी खरेदीसाठी येतील. यावेळेस आपण 11 लाख लाडू प्रसाद तयार करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि जर अजून आपल्याला गरज वाढली तर अजून 4 ते 5 लाख लाडू तयार होतील असं नियोजन केलेलं आहे. गंगा स्नानालाही जितकं महत्त्व नाही, त्याहून जास्त महत्त्व वारकरी चंद्रभागेच्या पाण्याला देतात. पंढरीत विठुरायाच्या दर्शनाला जाण्याआधी वारकऱ्यांची पावलं चंद्रभागेकडे वळतात. थकलेले पाय चंद्रभागेच्या शीतल पाण्यात शांत होतात. याच चंद्रभागेतील पिढ्यानपिढ्या राहणारे कोळी बांधव आहेत, जे या वारकऱ्यांना चंद्रभागेत नौकाविहाराचा आनंद लुटून देतात. त्यातून त्यांच्या पायाला 4 पैसे मिळतात. सध्या चंद्रभागेतीरी याच होड्या दुरुस्तीची लगबग सुरू आहे. आषाढी वारीमुळे विठुरायासोबत लक्ष्मीही या कोळी बांधवांच्या घरात येते. तुकोबांच्या पालखीत फक्त विठोबाचा गजर नसतो, तर समाज प्रबोधनही होत असतं. यवतमाळचं एक भजनी मंडळ हेच काम गेली कित्येक वर्ष अविरतपणे करत आहे. खंजिरीवर थाप पडते आणि मग सुरू होतं लोकांना सन्मार्गावर आणण्याचं काम. याच भजनी मंडळाशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. महिनाभर आनंदवारीत तुम्ही सामील होणार आहात आणि तुम्ही जाताना जे काही प्रबोधन करणार आहात त्यातली भजनं आम्हाला एक त्यानिमित्ताने ऐकून दाखवा. कुठलं भजन तुम्ही म्हणणार आहात? विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर
पाहिलं अशा पद्धतीने ही सगळी मंडळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलीत आणि वारकऱ्यांना आणि या मार्गावर असलेल्या भाविकांना मनोरंजनाचं काम करताना दिसत आहेत. अनेक भक्त भाविक आपल्या कलाकृतीतून देवाचरणी आपली कला सेवा अर्पण करत असतात. अशाच एका कलाकारानं विठ्ठलाला प्रिय असलेल्या मोरपिसावर विठ्ठलाची चित्राकृती साकारली आहे आणि देवाचरणी आपली कला समर्पित केली आहे. कलाकार प्रमोद मूर्ती यांनी ही विठ्ठलाची चित्राकृती साकारलेली आहे.